राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला आणि एका युवा नेतृत्वाला दिलेला शब्द आता भाजपचे हायकमांड पाळणार असल्याची चिन्ह दिसतात. नाव आहे विवेक कोल्हे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी सध्या भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय. राज्याकडून 30 नावांची एक प्राथमिक यादी दिल्लीत वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे. या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांचं नाव आघाडीवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळते. हे नाव चर्चेत असण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द. त्यावेळी महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्यासाठी विवेक कोल्हे यांनी माघार घ्यावी असं आवाहन राज्यासह दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी केलं होतं. योग्य वेळी दुसरी संधी दिली जाईल असा शब्द कोल्हे यांना मिळाला होता. आता ती संधी विधान परिषदेच्या माध्यमातून कोल्हे यांच्या जवळ आली आहे. जर विवेक कोल्हे यांची वर्णी लागली तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय ताकदीत मोठी भर पडणार आहे. सध्या जिल्ह्यातून राम शिंदे आणि सत्यजित तांबे हे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतायत. कोल्हे यांच्या निवडीनंतर जिल्ह्याला आणखी एक तरुण चेहरा आमदार म्हणून मिळेल. विशेष म्हणजे भाजपने दिलेला शब्द पाळला नाही तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची ही भीती आहे. त्यामुळे कोल्हे यांचं नाव निश्चितच मानलं जात आहे. दिल्लीला पाठवण्यात आलेल्या या 30 नावांच्या यादीत फक्त कोल्हेच नाही तर इतरही अनेक दिग्गज नावे शर्यतीत आहेत. माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्याय, राम सातपुते, रणजितसिंग निंबाळकर, संजय काका पाटील, जगदीश मुल्लिक आणि अर्चना पाटील चाकूरकर या नेत्यांची नावं असल्याचं सांगण्यात येत आहे. वाट्याला आलेल्या जागांच्या तुलनेत ही यादी मोठी असल्यानं वरिष्ठ पातळीवरून काटेकोर छाननी केली जाण्याची शक्यता आहे. जागा मर्यादित आणि नावे अनेक असल्यानं दिल्लीत या नावांची काटेकोरपणे छाननी होणार आहे. पण विवेक कोल्हे यांच्या बाबतीत शब्द महत्वाचा ठरणार की राजकीय समीकरण हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. राजकीय घडामोडींच्या अशाच वेगवान अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र 24 एक्सप्रेस.